घेतो कारण बाकी. सो सॉरी. ओके. सो सर्वजण प्रॅक्टिस करा प्लीज. सॉरी, कोणी मला आठवण नाही करून दिली. झाले सर. ओके ओके. ओके. झाले सर. टाइम इज थोडा थांबूया आपण. नो प्रॉब्लेम. थोडासा टायमिंगचं पण लिमिट आहे आपल्याला. प्लीज चेक युअर आन्सर. नो प्रॉब्लेम. जर तुम्ही मेंटल अरिथमेटिक चेक युअर आन्सर. प्लीज चेक युअर आन्सर. चेक करून घ्या. जेवढे 2 4 5 करेक्ट आले, काही काही नवीन असतील, काहीतरी सिनियर असतील, पण सर्वजण एक मॅच्युअर्ड आहेत असं समजून आपण करतोय, कारण आपण त्या पद्धतीनेच 8 लेवल करणार आहोत. आणि एखादी लेवलला तुम्हाला एखाद दिवशी एखादा जास्त दिवस देता आला तरी देऊ आपण, काय काळजी करू नका. पण एक कन्सेप्ट घेऊन आपण काम करतो, म्हणून आपण असं ठरवलंय की 8 लेवल 8 दिवसामध्ये, म्हणजे सर्वांना ते कन्सेप्ट क्लिअर होतील. काही प्रॉब्लेम नाही. ठिकाणी तुम्हाला 2 दिवस द्यावे लागल्या, जसा कालचा दिवस आणि आजचा दिवस आपला एक दिवस गेला, पण असं समजू नका आज पहिला दिवस आहे असं समजून आपण पुढे जाऊया. आन्सर तुम्ही चेक केलेत, मला माहित नाही. एक साधारण मी अपेक्षा अशी करतो की मला तुमच्या बोटांवर उत्तरं दिसतील आता. 10 होते ना, तर 10 असेल तर मी लेफ्ट हातावर दाखवू शकतो, आणि एकच असेल तर मी राईट हँडवर एक दाखवू शकतो. तर मला तिथं समजेल की कोणाचे किती कॅल्क्युलेशन करेक्ट आले. ते मला बोटांवर समजलं पाहिजे. बोटांवर म्हणजे मला एक जस्ट बघू द्या. आता धनश्री ताई दाखवायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? मनीषा ताई, कोणीच काय नावं नाही ठेवणार आहे इथं, किंवा तुमची बेस्ट टीचर ही ट्रॉफी कोणी परत अजिबात घेणार नाही, पण दाखवा की जे केलं असेल ते. धनश्री दुधाळे ताई, दाखवा की मला किती तुम्ही केले ते. हा. अहो, मला बोटांवर दाखवा. तुमच्या वहीवर नको दाखवा मला. मी सांगितलं माझे 10 असतील तर मी असा दाखवेल, हे पण बोललो. आणि 1 असेल तर मी राईट हँडवर असं दाखवेल, हे बोललो बाबा. काही कळतच नाही मला, कोणाला समजलं नाही माझं बोलणं. हा. ठीक आहे. ठीक आहे. सायली ताई, ओके ठीक आहे. गुड गुड. काय हरकत नाही. मी सर्वांचं जस्ट बघून घेतो, म्हणजे मला लक्षात येतं की कोण किती करताय. शीतल ताई, हा, आमच्या शीतल ताई फार पण यावेळेस आता चुकू नका, परीक्षा आणि सर्टिफिकेटचं. ओके. हा. सुरेखा ताई, नो प्रॉब्लेम ना? येतं. ओके. ओके, चलो ठीक आहे. चला. चला. ओके. आता पुन्हा परत पुढचा पार्ट आहे आपला, तो कम्प्लीट करू आपण. इकडे लक्ष द्या. सो एक सर्वांना वाटतंय आणि वाटलंच पाहिजे आणि असं झालंच पाहिजे. इकडे लक्षात द्या मी काय सांगतोय. सर्वांना जे वाटतंय ते वाटलंच पाहिजे आणि तसं ते झालंच पाहिजे. बिना पेपर, नोटबुक, पेना, पेन्सिल तुम्हाला कुठेही उभं राहिलं जगामध्ये तर अबॅकस क्लास घेता आला पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो की हे स्किल येण्यासाठी एक स्वतःमध्ये एक डिसिप्लिन आणावी लागते, सोनालीताई. की न चुकता, जसं मी रोज सकाळी योगा करते, तसं न चुकता मी 10 मिनिटं मी उद्यापासून अबॅकसची प्रॅक्टिस करेल, असं रोज करून घ्यावं लागेल. कारण तुम्ही 1 लाख रुपये ब्रेन ट्रेनला पे केलेले आहेत. या अप्रोचने जेव्हा तुम्ही सर्व कराल, तेव्हा आमच्यासाठी तुम्ही नारी शक्ती, टीचर रत्न सर्व आहात तुम्ही, सोनालीताई. पण तुम्ही उद्यापासून ठरवलं तर मला माहितीये, सिडकोमध्ये 50 टीचरांची गरज आहे, अबॅकस टीचरांची. आपल्या फक्त 2च टीचर आहेत अजून, त्याच्यात तुम्ही एक आहे. ओके. मी काय सांगितलं, 50 टीचरांची गरज आहे, म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी 400 मुलांचं ऍडमिशन झालं पाहिजे, अशी अपेक्षा होती माझी आतापर्यंत. पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिले काम सुरू करावं लागेल, शिकवावं लागेल, कुठेतरी समाजासमोर उभं राहावं लागेल. कुठेतरी उभं राहून हे दळण
भारूड कुठंतरी ऐकावं लागेल जगाला. तेव्हा कोणीतरी म्हणेल की बाबा आपल्याकडे सर्वात बेस्ट टीचर सोनालीताई आहे सिडकोमध्ये, हे सर्व शिकवण्यासाठी. सांगण्याचा उद्देश हा आहे, फक्त मी सोनालीताईंनाही सांगत आहे. पण सोनालीताईंचं आणि माझं असं बोलणं सुरू असतं कधीतरी, आम्ही भाऊ बहिणी कधीतरी एकमेकाशी असं बोलत असतो. तर सर्व ताईंना हा सांगतोय की ज्या ताई अजून तड्यात मड्यात विचार करत असतील की कसं करू काय करू, आमच्या विद्याताईंना क्लासमध्ये रोज डोळ्यासमोर 50 लेकरं असतात. विद्याताई आता आहेत क्लासमध्ये. त्या कुठेतरी मस्तपैकी छान आदिवासी पाड्यांवर कुठेतरी जिल्हा परिषद शाळेत काम करतात. पण विद्याताईंचे मला अजून काही फोटो आणि व्हिडिओ आले नाही. 2 वर्षापासून विद्याताई ब्रेन फॅमिलीच्या मेंबर झाल्यात. स्पष्ट का बोलतोय? जेव्हा तुमच्या समोर लेकरं आहेत, लेकरांना तुम्ही हे दिलंच पाहिजे. नॉट ओन्ली तर तुमच्या क्लास, तुमच्या आजूबाजूच्या 5 किलोमीटरच्या एरियामध्ये जेवढ्या शाळा आहेत, तुमचे तर मुलं तुम्हाला शिकवायचेच आहेत. पण इतरांचे पण मुलं तुम्ही जाऊन शिकवले पाहिजे. हा व्रत जेव्हा तुम्ही घ्याल, तेव्हा मला वाटतं तुम्ही म्हणजे मला वाटतं की ते थोडंसं खऱ्या अर्थाने आपण अ, नारी शक्ती किंवा देश विकासासाठी जे काय आपलं व्रत आहे, आपण काम करतोय, मी असं समजतो बाबा, मोठ्या लेवलला. आमच्या सीमाताई जेव्हा या वयात पण या ज्या उद्देशाने हे सर्व करतात, तेव्हा मग आपल्याला पण प्रेरणा येते ना. तर आपण तर अजून सुरुवात केली आपल्याला कामाला. त्यांचे तर आराम करायचे दिवस आहेत, तरी पण त्यांना वाटतं की या वयात मी शिकावं आणि कोणाला तरी शिकवावं. तर मग आपण प्रेरणा घेतली पाहिजे बाबा. सो पुढे जाऊया पुन्हा परत. पुढचा पार्ट होता आपला की मला बिना पेन आणि बिना या सगळ्या गोष्टींचं जर मला शिकवायचं असेल, तर मला पॉसिबिलिटीजवर काम करता आलं पाहिजे. आणि व्हॉट इज द पॉसिबिलिटीज? सध्या कोणी प्रश्न विचारू नका, हॅलो बाय कोणीच करू नका. सर्व बोलायला संधी देईल मी, रात्री 1 वाजेपर्यंत थांबतो जर कोणाच्या शंका असल्या तर. फक्त आता मला जे बोलायचं ते बोलून घेऊ द्या. सो मी काय सांगितलं की पॉसिबिलिटीज काय असतात, की माझ्या समोर मी कुठलाही अंक बोलला, मी 6 बोललो, त्याच्यानंतर इमिजिएटली मी कुठला अंक मी बोललो पाहिजे, या अंकाला पॉसिबिलिटीज म्हणतात. लक्ष द्या मी काय सांगतोय. मी 29 बोललो आणि 29 बोलल्यानंतर मी आता कुठले अंक मुलांना विचारले पाहिजे, याला पॉसिबिलिटीज म्हणतात. आणि हे स्किल फार इम्पॉर्टंट आहे. या स्किलसाठी तुम्हाला 2-4 कॅल्क्युलेशन बनवता आले पाहिजे. ते आपण आता बनवणार आहेत सर्वजण. सर्वजण फास्ट नोटबुक आणि पेन घ्या. लवकर लवकर घ्या प्लीज. प्लीज लवकर लवकर फास्ट. आता प्रत्येकाकडे प्लीज इकडे लक्ष द्या. माझ्या समोर जगताप प्रियंका ताई आहेत. जगताप ताई, माईक ऑन करा फास्ट लवकर प्लीज. पटापट मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी क्विकली माईक ऑन करायचा. Yes, sir. हा, मला सांगा इथला पहिला अंक कुठला घ्यायचा सांगा लवकर. 25. 25. एव्हरी वन प्लीज 25 घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्लस करायला पण अधिकार आहे, मायनस करायला पण अधिकार आहे, प्लस करायला पण अधिकार आहे, मायनस करायला पण अधिकार आहे. लवकर कॅल्क्युलेशन बनवा, 5 ओळीचं कॅल्क्युलेशन बनवा. ही एक Plus ओळ. 5. मला बोलू नका, बनवा बनवा, कागदावर बनवा, प्रत्येक जण आपापल्या कागदावर बनवा. आपल्याला चेक करायचे आहेत दोन. 1 2 3 4 आणि अजून एक माझ्याकडनं थोडस एक कमी झालं. प्लीज लवकर फास्ट बनवा. 5 ओळीचं कॅल्क्युलेशन बनवा, आपापलं जे जमतंय ते बनवा. मी कुठल्याही ताईंना विचारेल प्लीज. ओके. झालं असेल मी असं समजतो. कोणीतरी सांगेल मला झाल्या का 5? झालं सर. ओके. मनीषा ताई माईक ऑन करा. मनीषा ताई. मनीषा ताई. हा. एक कुठला तरी अंक सांगा ताई हा. इथं. सांगा कुठला पण अंक. 22. 22 आणि 25 का? 92 घ्या. 92 चला. आता मी पण तुमच्याच भाऊ आहे म्हणून मी पण 92 घेतला. तुम्ही 22 सांगितलं. 92 घ्या आणि फटक्यात पुढचे 5 अंक लिहा पटापट. प्लस आणि मायनस करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत. कुठलं पण करा.
झाले सर. एक मिनिट. शीतलताई, पुढचा अंक सांगा. शीतल दळवीताई. 78. 78. वंडरफुल. चला स्टार्ट करा सर्वजण प्लीज. योगीताई सरळ बसा. आपल्याला म्हातारपणापर्यंत तरुण राहायचंय, भरपूर काम करायचंय, त्याच्यामुळे पाठीचा कणा सरळ ठेवायचा. झालं असेल तर सांगा कोणीतरी. झालं सर. प्रियंका बदानताई, कुठला तरी एक अंक सांगा मला. 55. 55 घ्या सर्वजण. चला एक कॅल्क्युलेशन बनवा सर्वजण. अधिकार तुम्हाला आहे, कुठलाही अंक प्लस मायनस करून 5 ओरोचं कॅल्क्युलेशन तयार करा. कृष्णाताई केलं तयार? झालंय सर. ओके, एक जस्ट मिनिट. प्रतिभाताई करणार, एक अंक सांगा कुठला तरी. प्रतिभाताई तुम्हाला आवाज आला नाही आला? ओके. तृष्णाताई कुठला तरी अंक सांगा. 99. परत सांगा. 99. 99. ठीक आहे, 99. चला स्टार्ट करा. पाचवं कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन. झाले सर. ओके ओके, असू द्या असू द्या. बाकीच्या ताईंना पण करू देऊ. झालं सर. वंडरफुल. झालंय. चलो ठीक आहे, इकडे लक्ष द्या. झालं नसेल तर मी अजून एक शेवटची संधी देतो. आज झोपण्याच्या आधी प्रत्येक जण आपण 5 कॅल्क्युलेशन बनवल्याचा फोटो टाकेल आणि ग्रुपमध्ये टाकेल. म्हणजे आता किती आहेत? 77 ताई आहेत. 77 गुणिले 77. सातापाचा 35 आणि 35 385. इकडे लक्ष द्या. सात म्हणजे 77 पंचे 385 होतात. म्हणजे मी एक असा तुम्हाला साधारण 35 म्हणजे 385. म्हणजे पुढच्या 15-20 मिनिटात आपल्या ग्रुपमध्ये किती कॅल्क्युलेशन भेटणार आहेत आपल्याला? इकडे लक्ष द्या. किती कॅल्क्युलेशन भेटणार आहेत प्रॅक्टिससाठी? किती भेटणार आहेत संगीताताई? 385 कॅल्क्युलेशन भेटणार आहेत. हा, ही गुरुदक्षिणा आहे.
का सांगतो तुम्हाला मी? जर प्रत्येकाला जर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करता आल्या, आणि आता आपण जो वेळ घेतला, हा वेळ आपल्याला काय करायचा, सेकंदावर न्यायचा आहे. की जेव्हा मी प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, आणि जर मला मुलांना विचारायचंय, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, सेट द झिरो. प्लीज एव्हरी वन रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 22 प्लस 22 मायनस 4 मायनस 20 प्लस 50 मायनस 60 प्लस 9 मायनस 11 मायनस 3 प्लस 2 मायनस 6. व्हॉट इज द आन्सर? 2 1 आता 2 कसं काय 2 आलं बाबा? आन्सर इज द, 1 आहे सर मला 1 वाटतं आमच्या 1 सर्वच ताई आमच्या नंबर 1 आहेत, म्हणून मला 1 पाहिजे होता आन्सर. आता काही ताई म्हणतात नंबर 2. असं कसं काय चालणार? असं 2 नाही चालणार, नंबर 1च आहे सर्व सर्व सर्व. सो प्लीज इकडे लक्ष द्या. प्लीज 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 शीतल ताई. ओके ओके. सो व्हॉट आय से, इकडे लक्ष द्या की मी काय सांगत होतो, की सर्वजण नाही कोणी, याला सेल्फ टॉक म्हणतात. इकडे लक्ष द्या, सेल्फ टॉक. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल्फ टॉक? असं समजायचं शीतलताई, की सरांचा क्लास तुम्ही घेतायत आज, सरांना अबॅकस तुम्ही शिकवताय, असं समजायचं एखाद दिवशी. बरोबर ना? जोपर्यंत तुम्ही समजत नाही, जोपर्यंत तुम्ही ड्रामा करत नाही, स्वतःशी स्वतः तुम्ही टॉक करत नाही, याला सेल्फ टॉक म्हणतात. की जर मी टीचर असेल, मी बेस्ट टीचर असेल, मी वर्गावर उभे राहिले, तर मी कसं शिकवेल, मी कसं कॅल्क्युलेशन विचारेल, याला सेल्फ टॉक म्हणतात. आणि जर तुम्हाला वाटलं, तर सोशल मीडिया इज द बेस्ट ऑप्शन. नाही काही, तर एक छोटासा 50 रुपयाचा ब्लॅकबोर्ड घ्या, भिंतीला एक खिळा टांगून तो लावा, त्याच्यावर मस्तपैकी तुमच्याकडे प्रत्येकाकडे अबॅकस टीचर टूल असेल. नसेल, तुमचं घेणं बाकी असेल, तर जरूर भावाकडे चहा पाण्याला या, तुमचं घेऊन जा. तुमची प्रॉपर्टी माझ्याकडे पडलेली असेल, तर ती पण घेऊन जा. आणि मी तुमच्याकडे गल्लीबोळात कधी कधी फिरत फिरत आलो, तर मला आठवणीने मागून घ्या. पण जरूर त्याच्याबरोबर काहीतरी टॉक करायला शिका, त्याच्याबरोबर कॅल्क्युलेशन बनवायला शिका. तुमच्यातला खरा टीचरला स्पार्क करा. आणि एकदा स्पार्क झाला, की मी पुन्हा परत सांगतो, शीतलताई, 50 मुलं दिसतील तुमच्याकडे मला शिकताना, मला तेव्हा जास्त आनंद वाटेल. पण त्याच्यासाठी छोटे छोटे स्वतःचे पण व्हिडिओ बनवा. नाही काही तर लोकांना हे शिकवा, की हे अबॅकस टूल आहे, हा अप्पर बीट आहे, हा लोअर बीट असतो, हा युनिट असतो, याच्यावर डायरेक्ट लेवलची, झिरो लेवलचे आपण आता शिकायला सुरुवात करूया. हा 2, पुन्हा परत +2, +5, याला 9 म्हणतात. एवढं तर कमीत कमी युट्यूबला, नाहीतरी छान छान प्रत्येकाला वाटतं, आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटतं, की मी खूप स्मार्ट आहे, मी खूप सुंदर आहे, माझ्या इतका शहाणा या जगामध्ये कोणीच नाहीये, माझ्या इतका बोलकं कोणीच नाहीये, आणि माझ्या इतकं बुद्धिवंत कोणीच प्राणी नाही या जगामध्ये. तर मग प्लीज, शो टू पीपल, शो टू पीपल. लोकांना दाखवा, लोकांना शिकवायला सुरू करा. आपण तर साऱ्या गावाभर आपण म्हणतो, स्वतःला मी पण म्हणतो, की माझ्या इतका शहाणा कोणीच नाहीये, माझ्या इतका बुद्धिवंत कोणीच नाहीये, माझ्या इतका बडबड करणारा कोणीच नाहीये. पण मग आपण तर जगाला शिकवतच नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश सगळ्या ताईंना आहे माझा सांगण्याचा, की सोशल मीडिया इज द व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. त्या निमित्ताने आपण थोडा थोडा वेळ कधी मिळाला तर इन्स्टा, फेसबुक, युट्यूब, प्रत्येक ठिकाणी प्रेझेन्स आपला बनला पाहिजे. आणि हा एक वेगळ्या पद्धतीची मुवमेंट आहे, की प्रत्येकापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आपल्या क्लासचं नाव ठेवा त्या बॅनरवर, छानपैकी मोबाईल नंबर टाका, लोक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील, ऑनलाईन ऑफलाईन. तुमच्या 10 मैत्रिणींना मेसेज जाऊ द्या, त्या अबॅकस टूल बरोबरचे. त्यांना पण कळेल, की नाही बाई, माझ्या मैत्रिणीने आता अबॅकस क्लास सुरू केलाय, तर 2 लोक सहज चौकशा करतील. हा सांगण्याचा उद्देश असा आहे, की झिरो लेवल कसं सुरुवात करू, याच्यामध्ये खूप साऱ्या ताई अडकलेल्या आहेत. त्या अडकण्याचा, त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्याचा हा प्रयत्न आहे आपला. 8 दिवसात 8 लेवल. मला माहिती आहे 8 दिवसात 8 लेवल होत नाही, पण मी आधी जवळजवळ जे काही 10, 12, 20 हजार लेकरांना शिकवलंय, आणि त्यातल्या जास्तीत जास्त 5-6 हजार विद्यार्थ्यांना मी फक्त कालिका माता मंदिर देवस्थानाच्या हॉलमध्ये शिकवलेलं आहे. जे अण्णा पाटील मला दरवर्षी हॉल बिना एकही रुपयाचा चार्ज न करता द्यायचे. तर त्या हॉलमध्ये मी जास्तीत जास्त मुलं शिकवले. तर तिथं मुलांना मी हे शिकवायचं, बाळांनो, तुमच्यात जर एकलव्य असेल, तुमच्यात जर स्पार्क असेल, तर तुम्ही मी जे शिकवलं, ते तुम्ही नंतर आयुष्यात कुठेतरी इम्प्लिमेंट कराल. म्हणून ते त्यातले लेकरं, त्यातले काही आज डॉक्टर गेले, काही इंजिनियर झाले, काही मुलं शिकतात, काही त्याच्यातले पालक झाले, काही मुलींचं लग्न झाले, काही मुलांचे लेकरं आता ते म्हणतात, की सर, आमच्या लेकरांना तुमच्याकडे पाठवायचंय. की अशा पद्धतीचा हा मोठा प्रवास आहे.
तर उद्देश एवढाच सांगतो मी तुम्हाला की झिरो लेवल ही आपलं ब्रँड, आपलं स्वतःचं एक नाव खणखणीत समाजामध्ये खणखणीत आपल्याला म्हणजे दाखवण्यासाठी की मी बेस्ट टीचर आहे. याच्यासाठी तुम्ही अवेअरनेस सेशन म्हणून जरूर तुम्हाला वाटलं तर मी जर बेस्ट टीचर आहे तर जरूर पैसे घ्या. सगळ्याच गोष्टी फ्री करा असं नाही म्हणत, पण तुम्हाला जर ब्रँडिंग करायचं असेल तर जरूर शिकवा. सुरुवात करा, कॅम्प करा, समर कॅम्प करा. आणि अशा पद्धतीने आपण जर आणि त्या निमित्ताने समाजाला देणं होईल. त्या निमित्ताने ते लेकरं शिकले तर तुम्हाला जसं आता तेजस्विनी ताईने विचारलं होतं, मी सांगितलं श्वासांबरोबर शिका. ते पण पिल्लू घरी गेल्यानंतर त्याला विचारेल मम्मी 4 केला मग आता नाही +6 करून दाखव. मग त्याला सांगायचं बाळा आता सध्या श्वासांबरोबर शिक. आपण पुढच्या महिन्यामध्ये तुला किट देऊन पुस्तक देऊन तुला मस्तपैकी +6 पण शिकवणार आहे. काय काळजी नको करू. पण आता सध्या तुझ्या हातात जो डॅमबेस दिलाय ना त्याच्याबरोबर एन्जॉय कर, त्याच्याबरोबर व्यायाम कर. म्हणजे काय, झिरो लेवलमध्ये विदाऊट फॉर्म्युलेचे कॅल्क्युलेशन. आणि हा सुद्धा एक खूप चांगली एक्सरसाइज आहे. खूप साऱ्या मुलांना मोटिवेशन मिळतं. खूप सारे मुलं स्पार्कली कॅल्क्युलेशन करतात आणि त्यांच्या ब्रेनकडे पॉझिटिव्ह मेसेज जातो की मॅथ इज इझी, मॅथ इज इझी, आणि आयुष्याचं त्यांचं मॅथ इझी होऊन जातं. आपण अजून बेरीज वजाबाकी शिकवतो अबॅकस मध्ये. हा सर्व याचा फायदा आहे. सो पुन्हा परत मला माझ्या प्रेझेंटेशन मध्ये काही बाकी आहे का तेवढं बघून घेऊ द्या, म्हणजे तर बडबड चालू राहील. ओके, पुढे बघून घेतो. सो प्लीज इकडे लक्ष द्या. आपण आजपासून असं ठरवलंय की या क्लास नंतर, इकडे लक्ष द्या, या क्लास नंतर तुम्हाला एक लिंक देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला वाटलं पाहिजे ही लिंक केल्यानंतर तुम्ही काय करायचं, छानपैकी तुम्हाला तुमची स्वतःची एक एक्झाम द्यायची. एक्झाम दिल्यानंतर एक तर त्याच्यात तुम्हाला आउट ऑफ स्कोर मिळतील, नाही तर जे काय मिळतील, किंवा तुम्हाला कळेल की मी झिरो लेवल शिकले की नाही शिकले. म्हणजे आपण रोज आता एक लेवल कंप्लीट केल्यानंतर एक लेवलची तुम्हाला एक्झाम देण्यात येणार आहे. म्हणजे आता झिरो लेवल आज शिकलो, आज एक लेवल झिरो लेवलची लिंक देण्यात येईल. ऑनलाईन मस्तपैकी तुम्ही एक्झाम द्यायची. आउट ऑफ स्कोर आला तर छान गावभर अख्ख्या ननंदबाई जाऊबाईला गावभर सांगा की मी झिरो लेवल कंप्लीट केले, टीचर झाले बरं का, उद्यापासून 2 ऍडमिशन पाठवून द्या. साऱ्या गावभर सांगितलं पाहिजे आपण. आपण मी साध्या भाषेत बोलत असो भाऊ म्हणून, साऱ्या गावभर बोमट्या मारत सांगितलं पाहिजे चांगल्या गोष्टी. नको त्या गोष्टी शेजारची पाजारच्या ज्या खूप साऱ्या गप्पा मारतो आपण. तर आपल्या चांगल्या गोष्टी गावभर आपण सांगितल्या पाहिजे की बाबा मी आता झिरो लेवल कंप्लीट केली, मला 98 99 100 स्कोअर मिळाला. 98 100 स्कोअर मिळवणं सोपं काम नाहीये अबॅकसच्या टीचरमध्ये. असं गावभर आपण फुशारकी आपली स्वतःची मिरवली पाहिजे. कारण लोकांना आपल्या गुड क्वालिटीज बद्दल आपण बोललं पाहिजे. तेव्हा लोकांना म्हणतात ना, जो बोलेल त्याचं म्हणतात ते काय बाबा, काहीतरी जो बोलेल त्याचे काही पण विकलं जातं, आणि जो बोलणार नाही त्याचे चांगले पण काही विकलं जात नाही, असं काहीतरी म्हण येते. आयराणीमध्ये मला आठवते, पण आता मी आयराणी काही बोलत नाही तर. म्हणजे आमच्याकडे बोलल त्याची माती पण खपली. हा, होय की. गळेताई बोलतायत की. हा, गळेताई आल्यात की तुम्ही क्लासमध्ये? हा, बोलल त्याची माती पण खपते असं म्हणतात हा, नाही का. होय की. ओके ओके. तर मी काय सांगत होतो, अशा पद्धतीने आपण एक लिंक पाठवतो थोड्या वेळाने, आणि पुन्हा परत पुढे काय आहे ते पण बघून घेऊ द्या मला. लिंक पाठवेल मी, तर प्रत्येक लेवल झाल्याची म्हणजे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येईल की मला येतंय. आणि हा एक मेसेज, हा मुद्दाम आमच्या काही काही लोक सकाळी अबॅकसची रांगोळी पण काढतात. हा, आता मुद्दाम सांगितलं पाहिजे बाबा हे सर्व का. हे बघा, रांगोळी पण काढतात. कारण काय होतं ना माहिती का, की प्रत्येक गोष्ट आचरणात आली पाहिजे ना. म्हणून बघा बरं, त्या ताईंनी रांगोळी काढली. आपल्याकडे इतकं जिनेस, आपण तुम्हाला सांगतो की एकही रुपया न करता पण 3-4 हजाराची, मी आठवण करून देतो कोणी पहिला क्लास करत असेल तर, वाघ गुरुजी सारख्या शाळेत किंवा मराठा विद्याप्रसारक मध्ये ज्यांची कोणी एजन्सी घेतली, ज्यांनी, ते लाखो करोड कमवतात बरं का, त्या एजन्सीवाले. कारण मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे मराठा विद्याप्रसारक बरोबर. हा, आपण पण प्रयत्न करणार आहेत, पण आपण सोशल प्रयत्न करणार आहोत. डायरेक्ट करोडोचं कॉन्ट्रॅक्ट आहे. करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे वर्षाचा. कारण झिरो लेवलचे सुद्धा पालकांच्या खिशातून 3,000 रुपये काढले जातात. आणि आपण हे फ्री शिकवणार आहोत समाजामध्ये. परत सांगतो तुम्हाला मी. आणि शिकवलं पण गेलं पाहिजे. म्हणून ज्या ताईंना कुणातरी ट्रस्टी ओळखीच्या असतील, छोट्या मोठ्या स्कूल्स ओळखीच्या असतील, तर जरूर त्यांच्याशी टायअप करा. जून पासून त्यांच्याबरोबर टायप करून झिरो लेवल, 1 लेवल, 2 लेवल किट प्रमाणे सिस्टमॅटिक सर्व आपला सिलेबस अवेलेबल आहे. जगातला तुम्ही 50 कंपन्या फिरून आले
माझ्याकडे कमीत कमी 30-40 कंपन्यांचा सिलेबस आहे. हा, मी पण साऱ्या गावभर गावभर पाणी पिऊन आलेलो आहे आणि नंतर आपलं आपलं स्थापन केलेलं आहे. त्याच्यासाठी मी पण 5-6 लाख रुपये मी नुसतं फ्रँचायसी, याची फ्रँचायसीज घे, त्याची फ्रँचायसीज घे, फ्रँचायसीजवाले काय 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 लोकांना लुटतात, हे सर्व गावभरचा अनुभव घेऊन नंतर मी ब्रेन ट्रेन, पहिले थर्ड आय अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड, इकडे लक्ष द्या, मुद्दाम सांगतो, थर्ड आय अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड मी रजिस्टर केलं होतं. मुद्दाम सांगतो तुम्हाला, कारण एक्सेसच मिळत नव्हता कुठं माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड केल्याशिवाय. मला साधा अबॅकस टूल पण कोणी मार्केटमध्ये देत नव्हतं, मी जोपर्यंत प्रायव्हेट लिमिटेड करत नाही तोपर्यंत. असा एक जमाना होता त्या काळातला. तेव्हा मी थर्ड आय अबॅकस लिमिटेड 2009 साली रजिस्टर केली होती आणि तेव्हा पहिली कॉम्पिटिशन घेतली होती. त्याच्यानंतर आजचा जमाना आपण एनजीओ म्हणून काम करतो, कारण मला स्वायत्त काम करायचं होतं, आपल्या मर्जीने काम करायचं होतं आणि या पद्धतीनेच काम जे आता आपलं चाललंय त्या पद्धतीने करायचं होतं. आपले ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे ध्येय एकदम क्लिअर आहेत, खूप मोठे स्वप्न आहेत, आपल्याला खूप मोठे कामं करायचे आहेत. मग सर्वांनी जे काय आपले सुप्त गुण आहेत त्यांना चालना द्या, मन मोकळ्याप्रमाणे मोकळेपणाने कामाला सुरुवात करा. अशी होती ही 0 लेवल. ओके. सर मी तुम्हाला एक टेस्ट पाठवेल, त्याच्यानंतर एक फिजिकल, पुन्हा परत एक टेस्ट पण पाठवेल. म्हणजे कशी टेस्ट पाठवेल ती पण दाखवून देतो तुम्हाला मी. जस्ट एक एक जस्ट मिनिट, जस्ट मिनिट. तुम्हाला अशी दिसणार नाही ती, मला मला शेअर करावं लागेल ना. ठीक आहे, आता शेअरिंग करायला मला वेळ जाईल, पण तरी पण दाखवू शकतो मी. टेस्ट पण पाठवतो आणि दोन प्रकारचे आहे बघा. एक फिजिकल टेस्ट, म्हणजे एक पेपर असेल तो प्रिंट घ्या किंवा नोटबुकवर ड्रॉ करा, ती पण एक टेस्ट करा. आणि एक ऑनलाईन टेस्ट, अशा दोघं टेस्ट घ्या, एन्जॉय करा. आणि स्वतःच्या आरशासमोर उभं राहून किंवा ब्लॅकबोर्ड समोर राहून मुलांना मी जर विचारेल तर मी काय कॅल्क्युलेशन विचारेल, 0 लेवलचे बोलतोय. तेजस्विनी ताई, अजून 5-3 मध्ये अजिबात अडकू नका. मी काय बोललो, डायरेक्ट अवेलेबल आहे. माझ्याकडे 2 असेल तर माझ्याकडे 1 अवेलेबल आहे, 2 अवेलेबल आहे, 5 अवेलेबल आहे, 6 अवेलेबल आहे, 7 अवेलेबल आहे. याला म्हणतात अवेलेबिलिटीज. आणि मायनस साठी -1 अवेलेबल आहे, -2 अवेलेबल आहे. एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत, डायरेक्ट अवेलेबल. याच्यावर पहिले आपल्याला मास्टर बनायचंय. आणि जर 99 घेतलं तर अनंत माझ्याकडे पॉसिबिलिटीज आहेत. या पॉसिबिलिटीजवर आता मात्र क्लास बंद झाल्या झाल्या, प्लीज क्लास बंद झाल्या झाल्या सर्वजण जे 5 सम तुम्ही बनवले त्याचा फोटो ग्रुपमध्ये टाकाल. सर्व ताईंना समजू द्या. 385 कॅल्क्युलेशन तुम्ही टाकणार आहेत. कमिटेड आहेत तुम्ही सर्वजण. सर ओके. एक आता हा थांबा ताई, मी तुम्हाला त्याच्यासाठी बोलण्यासाठी वेळ असतो, काही काही काळजी नका करू. थांबा जरा, श्वास घेऊन टाका पहिले, एक मोठा श्वास घ्या आणि सोडून द्या तुमच्या प्रश्नांचं काय. हा, श्वास घ्या मोठा आणि सोडून द्या. ओके. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पहिले एक कॅल्क्युलेशन करून बाय बाय करून, ज्या ताईंना डाऊट आहे त्या ताईंचे डाऊट सर्वांचा आपण करू. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, फास्ट एव्हरी वन. आपण आता सध्या फक्त फिंगरिंगचं बोललो. उद्या परवा आपण टूल बद्दल पण बोलू, पुन्हा परत मेंटल अरिथमेटिक पण करू. 3 दिवसामध्ये आपण सर्व गोष्टी शिकू. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 39 -7 -22 +5 +2 -11 +2 -6 +40 -22 +55 -65 +8 -7. Answer is 11. 11. नाही बोलले तरी चालेल, पण मला बोटांवर दिसलं पाहिजे. आन्सर इज द आन्सर इज द ओके. बऱ्याच ताईंकडे दिसतंय, नो प्रॉब्लेम, गुड. नवीन ताईंकडे पण दिसतंय. आन्सर इज द 11. सो अशा पद्धतीने तुम्ही स्वतः, मला मी हॅपी जेव्हा तेव्हा असेल की जेव्हा तुम्ही स्वतःहून असे सम बनवाल. आणि याच्यासाठी थोडस मेहनत करावी लागेल. ओके. सो खऱ्या अर्थाने आपला जो काही लर्निंग टाइम होता, बरोबर 10:50 ला आपण थांबत असतो. लर्निंग टाइम इज ओव्हर. नाव द क्वेश्चन अवर. कोणाच्या काय मनातल्या शंका असतील, हात वरती केला म्हणजे मी त्यांचं नाव सांगतो आणि मग बोलू शकतात. ओके. रेणुकाताई बोला. रेणुकाताई.
सुराना नाही, सुवर्णताई बोला. सुवर्णताई बोला. माईक ऑन करा पहिले ताई, मग आवाज येईल मला. हम्म, सॉरी. हा हम्म, सर, मला हे विचारायचं होतं की बोला. आपण 90 +20 -4 परत सांगा, -10 परत आणि परत सांगा, परत सांगा. हा. 19 9090 का 1919? +1990 1919. ओके. +20 ओके. -4 -4. ओके. -10 ओके. 7. याचा आन्सर नाही जमत सर मला. +7. नाही, हो, +7 +7. +7 अजून करू नका ना. मी दिलंय का आत्ता? ते कॅल्क्युलेशन दिलंय मी तुम्हाला आता. अगोदरच्या याच्यात आलेलं होतं त्याच्यामुळे. कशात आलं होतं? अगोदर जे आपण घेतले ना सम, त्याच्यात आलं होतं आलेलं होतं असं? त्याच्यामुळे. प्रतिभाताई आलेलं होतं का? हो हो सर, आलं होतं. आणि मगाशी पण ताईने जे विचारले ना हं, हं. -3च, ते पण सम आलं होतं सर त्याच्यामध्ये. म्हणून ते ओके, ओके. ताईने विचारलं आपल्याला तुम्हाला ओके, ओके. प्रश्न तो तो. त्या कॉलम मध्ये हा, होतं का? इन कॉलम मध्ये हाऊस. होतं का? हो ओके, ओके. हो सर. सॉरी, होतं एक्स्ट्रीमली सर, सॉरी. हो. हा, वंडरफुल. पण इकडे लक्ष द्या. माय याच्यातून मी काय सांगतो सांग. -2 थांबा ऍड फाय करायचं ओके, ओके. होतं. सांगतो. नाही, जाऊ द्या, तो तो पार्ट जाऊ द्या. काय असतं इकडे लक्ष द्या. असं जेव्हा येतं ना, जेव्हा मुलांना असं असं आलं, की मुलांना काय सांगायचं? वाव, वंडरफुल. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला फॉर्म्युला येत नाही म्हणून तुम्ही इथे अडकले की नाही. म्हणजेच हे आपण उद्या शिकणार आहोत. म्हणजे किंवा काय सांगायचं, आपण हे पुढच्या लेव्हलला शिकणार आहोत. म्हणून हो. हे कॅल्क्युलेशन टायपिंग मिस्टेक आहे. काय सांगायचं? आता ही संधी मला भेटली तुम्हाला सांगण्याची. अशी संधी तुम्हाला पण कधीतरी भेटेल. तर तुम्ही काय सांगायचं? वाव, वंडरफुल. म्हणजेच याचा अर्थ तुला डायरेक्ट लेवल छान जमते आणि तुला अजून फॉर्म्युला -3चा फॉर्म्युला येत नाही वाटतं. म्हणजेच हा -3चा फॉर्म्युला आपण कुठं शिकणार आहोत ताई? लेवल 1 मध्ये शिकणार आहोत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2200 रुपये पे करायचे आहेत उद्या. मुद्दाम सांगितलं. उदाहरण सांगितलं. तर असं सांगायचं. मग सांगायचं, बाळा तो आता लेवल 0ला आहे. नो प्रॉब्लेम. सरांकडनं किंवा कोणाकडनं तरी टायपिंग मिस्टेक झालेली सोडून दे. जसं मी तुम्हाला श्वास घेऊन सोडून द्यायला सांगितलं. सो नो प्रॉब्लेम. सो माझ्याकडनं पण मे बी टायपिंग करताना मिस्टेक झाली असेल, माहित नाही. किंवा मी घाईघाईत जे असेल ते उचलून टाकून दिलं असेल त्याच्यामध्ये, जे माझ्याकडे काही कॅल्क्युलेशन असतील. पण डेफिनेटली मी तुम्हाला जेव्हा वर्ग